सरकार आणि यांच्या मोदी सरकारने SIR करताना पर्टिक्युलर अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करूनच हा SIR केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। जे मतदार यांचे विरोधातले जे काही जिथे जिथे पॉकेट आहे तिथे SIR मधून कशा पद्धतीनं नाव वगळता येईल त्यामुळेच त्या अनेक प्रकारच्या त्यामध्ये अटी शर्ती घातल्या आणि आज आता 2002 मध्ये मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे। आता ते सगळे हे करत असं आता तर तुमचे 2 कोटी SIRच्या याचं झाले। मग ज्यावेळेस त्यांनी हे संपूर्ण अंतिम करत असताना डिलिशनमध्ये पुन्हा कमी करतील डिलीट करताना अनेक लोकांना डिलीट अशी सुद्धा भीती आहे। त्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे आणि जर असा काही प्रकार केला तर आम्ही याविरुद्ध जन आंदोलन करू आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला तरुणांना किंवा विरोधकांना दिमाखी नक्षल म्हणून संबोधित केलं होतं। आता दिमाखी नक्षल पक्ष पुढे आला त्याला मोठं समर्थन मिळतं। असं आहे जे जे बोलतायत ते भांबावले आहेत, घाबरले आहेत, प्राईम मिनिस्टर दर्गे म्हणून त्यांच्या बोलण्यातून अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत। आणि जर तरुणाला विरोधी पक्षाला ज्यांचा इतिहास देशविरोधी राहिला, ज्यांचा इतिहास संविधान विरोधी आहे, ज्यांचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याविरोधात होता, त्यांनी दुसऱ्यावर अशा प्रकारचे आरोप करणं हे हास्यास्पद आहे। काल एका महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना फोन में देशभक्ती होनी चाहिए त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंगळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। म्हणून अशा प्रकारची गांधी घराण्यावर आरोप करणं, कुटुंबावर आरोप करणं, विरोधकावर आरोप करणं, प्राईम मिनिस्टरचे जे आरोप आहे हे हास्यास्पद आहे। देशाने याला पुन्हा लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्राईम मिनिस्टर मजबूर करतायत काय असे वक्तव्य करून अशा प्रकारचं वातावरण देशभरात आहे। आरटीओ कार्यालयात एक अवैध वसुली आणि या संदर्भातली याचिका जनहित याचिका म्हणून नागपूर हायकोर्टाने मंजूर केली आहे। कसं पाहता तुम्ही? नाही, याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, गैरप्रकार आहे, याची चौकशी झालीच पाहिजे। SIT नेमली आहे, SITची SOP ठरली आहे आणि त्यातून हे सगळं प्रकार उघडकीस येईलच। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लूट जी चालली आणि लोकांना त्रास देण्याचं काही चाललं आहे त्यातून मात्र नक्की यातून मार्ग निघेल आणि याला कुठे ना कुठेतरी ब्रेक लागेल असं मला एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते असं हुसेन दलवाई यांनी म्हटलेलं आहे, पण काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना विरोध केला। नाही, मला माहित नाही आणि त्याच्याशी मी कधी ऐकलं नाही आणि मी कधी काही त्या संदर्भात चर्चा झाल्याची माझ्या तरी माहिती नाही। दिल्लीत CJP जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अरुण ढेलके जो एक सक्रिय नक्षल म्हणून त्याला 8 वर्ष शिक्षा झाली, तो तुरुंगवास भोगून आला, तो देखील त्यात सहभागी होता। त्यामुळे अशा प्रकारे काही नक्षल समर्थक किंवा पूर्वाश्रमीचे नक्षल या आंदोलनात सहभागी असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या रेकॉर्डवर आलेलं आहे। असेल ना, हौशे गाच असतात, तर शिक्षा झाली, तो बाहेर आला, शिक्षा भोगून आला, सुधारला असेल, खून केला माणूस, एखाद्याचा खून झाला असेल रागाच्या भरात किंवा खून केला असेल, त्याला तो जर तिकडे कोणाच्या आंदोलनात गेला तर त्याला काही निमंत्रण थोडी देऊन बोलवलं आहे, तो स्वतःहून गेला। नाही तू ये आता नक्षलवादी होतास, तो आमच्या आंदोलनात आहे असं कोणी म्हटलं काय? म्हणजे तरुणाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारण शोधून त्यामध्ये बदनाम करणं हेच त्यामागचं षडयंत्र आहे। मुंबईला जाम करा देशातला मान मिळेल अशा पद्धतीचा इशारा दिला आहे। मी सांगितलं आता सरकार बघेल आणि ते बघेल, ते दोघेही बघून घेतील एकमेकाला। वारंवार सरकारने घुटणे टेकलेच आहेत त्यांच्या दरबाराच्या जाऊन जरांगे पाटलांच्या। आता सरकारला किती झोकवतं, सरकार त्यांना झोकवतं, आम्ही बघू कोण कोणाला जाम करतं आणि सरकार किती वेळा जाम होतं आणि कशामुळे जाम होतं हे आता आम्हाला पाहिजे आहे। 90,000 कोटी थकीत असल्यामुळे आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे। 15,000चा प्रचंड उधळपट्टी दुसऱ्या नवीन कामावर चालली, रस्त्याच्या आणि मोठमोठ्या रस्ते समृद्धी आणि
आपला काय म्हणतो त्याला शक्तीपीठ सारख्या, आणि 15,000चे पैसे देण्यासाठी हे होतं. तुम्हाला इतरांचे ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केला आहे 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. हे पैसे उधळण्यासाठी आहेत ना. आणि ठीक आहे, एवढे पैसे लागतात कशाला? कुंभमेळा करायलाच पाहिजे. पण 10,000 कोटीमध्ये झालं असतात, 30,000 कोटी लावून काय करणार आहे? त्यातून अर्धे पैसे खाण्यासाठी हा कुंभमेळा होतो आहे. म्हणून कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नाही, पण या सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहेत. आज कंत्राटदार आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झालाय, उद्ध्वस्त झालाय. ग्रामीण रस्ते असतील, शहरी रस्ते, कुठल्याही रस्त्याची कामं असतील, कंत्राटदार करत नाही कारण त्याला पैसे मिळत नाही. तो बँक करप्ट झालाय. मग पहिले पैसे त्यांचे द्या ना, आणि मग हे सगळे गोष्टी करा. पण नाही, पाठ थोपटून घेण्यासाठी वाटेल ते धंदे चालले. 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांची पूर्ण वर्णी लागणार आहे असं म्हटलं जात आहे. मला माहित नाही, त्यांचं ते बघून घेऊ. 58 लाख नोंदी सापडल्या अशा न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं म्हणणं आहे. 58 लाख या नोंदी ज्या ओबीसीच्या या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात सापडल्या मराठवाड्यामध्ये. तुमचा आकडा काय, ओबीसी किती नोंदी सापडल्या? नाही, असं आहे की पंजाबराव देशमुख साहेबांनी या सगळ्या ओबीसींना विदर्भातील आपण ओबीसी म्हणून त्यावेळेस घेतलं. त्यावेळेस खरे ओबीसी होते ते बरोबर, जे कुणबी समाज होता तो आला. जे मराठा होते ते दूर राहिले. मराठा आणि कुणबी एक आहे असं म्हणायचं आहे का? ते होऊ शकत नाही. मग या नोंदी सापडल्या कशा? शिंदे समिती नेमली कोणी? शिंदे कोण आहेत? याचा जर अभ्यास केला तर त्याचं उत्तर कळेल. या सगळ्या नोंदी ज्या सापडत आहेत आणि ओबीसीमुळे ओबीसीवर भाव घातलं जात आहे. ओबीसी म्हणजे मला कळत नाही जरांगे पाटलांचं. मला त्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही ओबीसीमध्ये या 378च्या एवढ्या मोठ्या समूहाच्या जातीच्या कळपात येऊन करणार काय? तुम्हाला काय मिळेल? हा, तुम्ही एवढंच करू शकाल, आमच्यामध्ये येऊन आमचं सगळं हिरावून घेऊन जाल. आमचे 357 जागे त्यांना वाऱ्यावर सोडाल तुम्ही, त्यांना उद्ध्वस्त कराल, एवढंच करू शकाल. बाकी तुम्हाला अधिकचं काय मिळणार आहे? आज आरक्षणाची मर्यादा ठरलेली आहे. तुम्ही ते आरक्षण वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जाऊ द्या ना आरक्षण 50%च्या वर, नाहीतरी 10% आपण EWS साठी दिलंच आहे. 170-80% करा. सगळ्यांचे मिळून एक आरक्षण करा. आणि जे काही मुठभर लोक आहेत आता ओपनचे, त्यांच्यासाठी ते EWS आहे. मग उर्वरित लोकांसाठी 90% करून टाका. म्हणजे झंझट तरी खतम होऊन जाईल. लोकसंख्येनुसार होऊ देत. त्यांची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना देऊन टाका आरक्षण. राहायला यांना पॉलिटिकल आरक्षण आमचं घ्यायचं आहे. त्यामुळे हे सगळे गोंधळ आहे. म्हणजे तिथे आता मराठवाड्यामध्ये ज्या काही नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका झाल्या, त्यामध्ये नव्यानं दाखले घेतलेलेच 80 लोक गेलेत. म्हणजे तिकडे आता बाकीच्या समाजाला स्कोपच राहिला नाही ना. धनगर राहिला, वंजारीला राहिला, बंजाऱ्याला राहिला, माडीला राहिला, साडीला राहिला, लोहारला राहिला, सुतारला राहिला, कोणालाच तिकडे काही चान्स मिळाला नाही. आता ते वंचित राहिलेत.